श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. दत्त जयंती निमित्त आपण गुरुचरित्र पारायण कसं करावं, किती दिवसांचं करावं, नियम काय आहेत, काय खावं, पूजा मांडणी कशी, परान्न घेतलं तर, पिरियड्स आले तर, सुतक आलं तर, अगदी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर सर्वात अगोदर गुरुचरित्र पारायण म्हटलं की बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये येतो नियम नियम नियम, खूप अवघड नियम, असं करायचंय तसं करायचं, हे आम्हाला शक्य नाही, ते शक्य नाही, त्याच्यामुळे ही सेवाच करायची नाही. इथेच तुम्ही सर्वात जास्त चुकत आहात. बघा, नियमांचं कधीही बर्डन घेऊ नका. मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने नियम सांगणार आहे की तुम्हाला नियमांचं बर्डन येणार नाही. बघा, ती भगवंताची इच्छा आहे. तुम्हाला समजा एखादा नियम पाळणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही सेवाच करायची नाही का? असं अजिबात करू नका. आपल्यासोबत वाईट कधीही कोणताही देव करत नसतो. आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. माझं हे चुकलं तर देव मला अशी शिक्षा करेल, माझं ते चुकलं तर देव माझं वाईट करेल, असं काहीही नाही. ते आपले आई वडील बंधू सखा, आपणच म्हणतो बघा, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि आपणच आपल्या त्या गुरुमाऊलीला घाबरतो सेवा करण्यासाठी, असं अजिबात करू नका. एखादा तुम्हाला नियम पाळणं होत नाही, महाराजांसमोर बसा, महाराजांना सांगा की तुमच्याकडून हा नियम का पाळणं होत नाहीये, आणि त्यांना सांगा की मला अशी सद्बुद्धी द्या किंवा माझ्यामध्ये जे आपण म्हणतो की तो नियम पालन करण्याची क्षमता तुम्ही मला द्या, जेणेकरून या नियमाचं मी पालन करून यापुढे ही सेवा जी आहे ती मी करू शकेल, अशी तुम्ही विनंती करा. आणि तुम्ही सेवेमध्ये तरी या. तुम्ही सेवेपासून दूर राहिला तर तुम्ही महाराजांच्या जवळ पोचणार कसे आहात? त्यामुळे तुम्ही सेवेमध्ये या. नक्कीच आपला हात जर आपण महाराजांच्या हातामध्ये दिला आणि अतर्क्यतेने आपण महाराजांना हाक मारली तर आपल्या हाकेला महाराज 100% प्रतिसाद देतील. आणि आपला हातच जर आपण त्यांच्या हातामध्ये सोपवलेला आहे तर ते योग्यच मार्ग आपल्याला दाखवतील आणि योग्यच दिशेने आपल्याला चालवतील. फक्त आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्यांचा हात धरून ते जसं चालवतील तसं आपल्याला चालायचं आहे. तर बघा, गुरुचरित्र पारायण करण्यासाठी बऱ्याच ताई व दादांचा प्रश्न येतो की गुरुचरित्र ग्रंथ कोणता असावा. तर मी बघा, प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करते. तर मी 1 वर्ष काय करते, जो आपला बाहेरचा मोठा ग्रंथ आहे तो वाचन करते आणि 1 वर्ष जो आपला केंद्रातला ग्रंथ आहे तो वाचन करते. आता माझा चालू आहे जो केंद्रातला ग्रंथ आहे त्याचंच माझं या वर्षामध्ये वाचन जे आहे ते सुरू आहे. तर तुम्ही कोणत्याही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. जो बाहेरचा जो ग्रंथ असतो त्याच्यामध्ये तो वाचण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि जो केंद्रातला ग्रंथ आहे तो वाचण्यासाठी थोडासा कमी वेळ लागतो, बाकी काहीही नाही. तुम्हाला जर तुमच्या घराच्या आसपास केंद्र असेल दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांचं, तर तिथून तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ आणू शकता. किंवा तुम्ही बाहेर जिथे ग्रंथ भांडार आहे किंवा जिथे पूजा साहित्याचं दुकान वगैरे असेल तिथे तुम्ही विचारा, तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा बघू शकता, तुम्हाला मिळून जाईल. हा झाला ग्रंथाचा विषय. त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण कोण करू शकतं? अगदी कोणीही करू शकतं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु आई गुरु वडील गुरु सगळे काही आहेत. मग त्यांची सेवा करण्यासाठी तू करू शकतो का? मी करू शकते का? माझं लग्न झालेलं आहे, माझं लग्न झालेलं नाही, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, असं काहीही नाही. आपण सर्व महाराजांसाठी एक समान आहोत. त्यामुळे प्रत्येक जण हे गुरुचरित्राचं पारायण करू शकतं. आणि आयुष्य आपल्याला हे भेटलंय, मनुष्य जन्म आपण घेतलाय, तर आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करा. बघा, महाराज तुम्हाला त्यांच्यापासून कधीही दूर लोटणार नाहीत. तुमचं मन या दत्त सेवेमध्ये रमेल, तुमचं मन या स्वामी सेवेमध्ये रमेल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने न घाबरता या सेवेमध्ये या आणि या दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचं पारायण अवश्य करा. आता आज आपण गुरुचरित्र पारायण 7 दिवसांचं कसं करावं हे बघणार आहोत. 3 दिवसांचं पण आपण करू शकतो, पण आपण आज 7 दिवसांचं बघणार आहोत. 7 दिवसांचं पारायणाची सुरुवात जी आहे ती आपल्याला 20 डिसेंबर 2023 रोजी करायची आहे आणि याची सांगता म्हणजे या पारायणाचा शेवटचा दिवस हा 26 डिसेंबर 2023 म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपली समाप्ती असेल. आता गुरुचरित्र पारायण करण्यासाठी नियम
तर नियम म्हणजे काय की आपल्याला नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे. संकल्पयुक्त सेवा करतोय, त्यातली त्यात गुरुचरित्र पारायण हा दिव्य पवित्र असा ग्रंथ आहे. गुरुचरित्र ग्रंथामधील एक एक शब्द जो आहे तो सुवर्ण अक्षरा समान मानला जातो आणि त्याचं मोल हे सुवर्ण अक्षरापेक्षाही मोठं आहे. त्यामुळे आपल्याला नॉनव्हेज जे आहे ते वर्ज्य करायचं आहे. त्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. बघा, खूप काही घाबरून असं नाही, नॉर्मल गोष्टी आहेत. तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लसूण, कांदा, जे उग्र वास असणाऱ्या ज्या वस्तू असतात, ज्या खाल्ल्यानंतर आपल्या तोंडाचा वास येतो, ज्याला आपण तामसिक भोजन म्हणतो किंवा तामसिक वस्तू म्हणतो, त्या आपल्याला खायच्या नाहीयेत. म्हणजे लसूण, कांदा भाज्यांमध्ये किंवा वरणामध्ये फोडणीला टाकायचं नाहीये. आपण 4-5 दिवस तो न टाकता वरण भाज्या फोडणी द्यायचं आणि ते खायचं आहे. त्यानंतर रात्री झोपताना आपल्याला फरशीवर चटई, घोंगडी किंवा सतरंजी टाकायची आणि त्याच्यावर झोपायचं. आता बऱ्याच ताई व दादांना असं असेल की त्यांना खाली झोपायला नाही सांगितलेलं किंवा त्यांना जमिनीवर बसता येत नाही, तर मग अशा वेळेस काय करायचं, बेडवरची जी गादी आहे ती काढून ठेवायची आणि बेडवर सतरंजी टाकायची आणि त्याच्यावर तुम्ही झोपू शकता. आता हा पण प्रश्न येईल की बऱ्याच ताई व दादांना खाली बसता येत नाही पारायण करण्यासाठी, तर तुम्ही खुर्चीवर बसून पारायण करा, काही हरकत नाही. महाराजांना तुम्ही प्रार्थना करा की महाराज तुमचं पारायण मला खाली बसून करायचं आहे. महाराज आपोआपच तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल त्यांच्या कृपेने दूर करतील आणि नक्कीच पुढचं पारायण जे आहे ते तुम्ही खाली बसून करू शकाल. म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेममुळे मी ही सेवा करणार नाही असं करू नका. तो प्रॉब्लेम घेऊन ही सेवा करा आणि महाराजांना विनंती करा की ह्या प्रॉब्लेममुळे मी हा नियम पाळू शकत नाहीये किंवा मी ही गोष्ट करू शकत नाहीये, तर महाराज माझ्यावर कृपा करा व पुढचं पारायण मी म्हणजे तो नियम पाळून करेल किंवा मी खाली बसून करेल, जे काही आहे हे करेल असा आशीर्वाद मला द्या. नक्कीच महाराजांची कृपा जी आहे ती तुमच्यावर होईल. आता बऱ्याच ताई व दादांचा हा प्रश्न आहे की 7 दिवसांचं पारायण आहे, मग खायचं काय, मी असं ऐकलं आहे, मी तसं केलं आहे, मी तसं केलं आहे. तर मी बघा तुम्हाला मी माझं सांगते. आता मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते. तर आता आम्ही व्हेजिटेरियनच आहोत, आम्ही नॉनव्हेज खात नाही, आमच्या घरात बनत सुद्धा नाही. तर वरण भात भाजी पोळी जो सात्विक जे जेवण असतं रोज आपण जेवतो तेच जेवण घरामध्ये आम्ही बनवतो आणि तेच जेवण मी खाते रोज. जे आपल्या घरात माझ्यासाठी काही स्पेशल वेगळं असं काहीही नसतं, जे सगळ्यांसाठी असतं तेच माझ्यासाठी असतं. फक्त 7 दिवस एवढा आहे की कांदा लसूणचा आम्ही वापर करत नाही आणि असं सुद्धा मी कांदा लसूण खूप कमी वापरते, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. तर आपण असं करायचंय, मग मी पारायण करतेय मग मी की वेगळं करू का, मग मी असं करू का, म्हणजे मी काहीतरी वेगळं करतेय आणि मग मला त्याच्यासाठी असंच करायचं असं नाही. नॉर्मल मध्ये राहून आपण हे करायचं. ही काही खूप वेगळी गोष्ट नाही, आपण महाराजांची सेवा करतोय, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थितपणे रिलॅक्सपणे आपल्याला जे सगळ्यांसाठी बनवतोय ते खायचं आहे, सात्विक बनवायचं आहे आणि सात्विक खायचं आहे. आता हे पारायण आपल्याला 20 तारखेला सुरू करायचे आहे. तर त्या दिवशी तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल, जसं की तुमची काही एखादी इच्छा वगैरे काही असेल त्याच्यासाठी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही संकल्प करू शकता आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करू शकता. पण आता बघा मी काही संकल्प वगैरे करणार नाही, माझं महिन्याला असतंच, त्याच्यामुळे मग मी असंच करणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, घरात जिथे कुठे मोकळी जागा आहे, आता तुमच्या घरामध्ये जर जागा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करा. तुमचं घर छोटं आहे, तुमच्या घरात लहान मुलं आहेत, तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही, तुम्ही कसं करायचं हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं, दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा, दत्त महाराजांचा फोटो नसेल स्वामींचा फोटो ठेवा, स्वामींचा फोटो नसेल दत्त महाराजांची मूर्ती असेल ती ठेवा, दत्त महाराजांची मूर्ती नसेल स्वामींची मूर्ती असेल ती ठेवा, हे आपण ठेवू शकतो. त्यानंतर समोर कलश आपल्याला मांडायचा आहे. कलश म्हणजे काय, थोडेसे खाली तांदूळ ठेवा, त्याच्यावर एक तांब्या, त्याच्यामध्ये पाणी, हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, 5 त्याच्यावर नागवेलीची पानं आणि त्याच्यावर नारळ, हा कलश ठेवायचा. समोर ग्रंथ ठेवण्यासाठी जागा आणि तुम्हाला जर शक्य असेल तर 7 दिवस तुम्ही अखंड दिवा लावू शकता. शक्य नसेल काही हरकत नाही, जोपर्यंत आपण वाचन करतोय, म्हणजे मी आजचं वाचन करते तर वाचन पूर्ण होईपर्यंत दिवा शांत होऊ द्यायचा नाहीये, दिवा राहू द्यायचा आहे. पण शक्य झालं तर बघा की अखंड दिवा राहील याचं, पण शक्य नसेल काही जणांना, कारण एवढं अफोर्ड करणं वगैरे शक्य नाही, तर तुम्ही फक्त वाचन सुरू आहे तोपर्यंत लावलं तरीही चालेल. या पद्धतीने आपल्याला जे आहे पूजा मांडणी करायची आहे आणि पारायण करायचं आहे. आता
पारायण झालं की एखाद्या फळाचा असेल किंवा काहीतरी गोडाचा असेल, रोज काही ना काहीतरी नैवेद्य आपल्याला त्या पोथीला आणि महाराजांना दाखवायचा आहे. आणि पारायण झालं की आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे. आणि आरती डायरेक्ट दत्त महाराजांची करायची नसते. कधीही आरती करताना कोणतीही देवांची आरती असू द्या, तुम्ही कोणतंही पारायण करू द्या, सुरुवातीला गणपतीची आरती करायची असते आणि त्यानंतर त्या देवतेची आरती करायची असते. सुरुवातीला गणपतीची करायची आणि नंतर दत्त महाराजांची आपल्याला आरती करायची आहे. आणि त्यानंतर आपलं आसन जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न की गुरुचरित्र पारायण कधी करायचं, तर ट्राय करा तुम्ही की सकाळी लवकर उठून तुम्ही गुरुचरित्र पारायण कराल, हे ट्राय करा. पण बऱ्याच ताई वगैरे अशा असतील, घरात स्वयंपाक आहे की मिस्टर ऑफिसला जातात, मुलं शाळेत जातात, शक्य नाही, तर तुम्ही तुमची देवपूजा वगैरे झाल्यावर तुम्ही पारायण करू शकता, काही हरकत नाहीये. तो दिवसभरात तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पारायण करा, पण दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपलं पारायण स्टॉप करा, कारण ही वेळ जी आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. ही गोष्ट झाली. आता ज्यांच्या घरामध्ये पूजा मांडणीसाठी जागा नाहीये त्यांनी अगदी देवघरासमोर बसा, आसन टाकून देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि तिथे बसून पारायण करा, काहीही हरकत नाही. आणि देवघरासमोर एखादं कापड वगैरे पाट वगैरे ठेवा, त्याच्यावर हा ग्रंथ ठेवा आणि रोज तिथेच आपल्याला नैवेद्य वगैरे तो दाखवायचा आहे. आणि जो नैवेद्य दाखवाल ते आपण घरातल्या व्यक्तींनी तो नैवेद्य खायचा आहे, थोडा वेळ तिथे ठेवायचा आणि नंतर आपण तो खायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी करून गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आता गुरुचरित्र पारायण करताना पिरियड्स आले तर पहिली गोष्ट 7 दिवसांचं पारायण आहे, तर आपले पिरियड्स आपल्याला माहित असतं की किती दिवस आहेत, कधी डेट आहे, काय आहे, तर पिरियड्सची डेट बघून आपल्याला पारायणाला बसायचं आहे. हे लॉजिक आपण लावू शकतो. आणि आता सुतकाचं तर आपल्याला काही माहित नसतं कधी येणार काय ते काही, तर जेव्हा तुम्हाला सुतक लागेल तर तेव्हा तुम्ही तुमचे मित्र असतील किंवा तुमचे शेजारी असतील किंवा तुम्ही एखाद्या गुरुजींना बोलवून तुम्ही समजा तुमचं 3 दिवसाचं पारायण झालं आणि तुम्हाला सुतक पडलं, तर पुढचं पारायण जे आहे ते तुम्ही कोणाला तरी बाहेरच्यांना बोलवून ते पारायण करून घेऊ शकता. पण तुम्ही हे पारायण स्टॉप करायचं नाही किंवा तसंच अर्धवट सोडायचं नाही, कोणाला तरी बोलवून ते पारायण पूर्ण करायचं आहे, त्याची सांगता करायची आहे. आता गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करायचं, शेवटचा दिवस आला, 7व्या दिवशीचं जे काही आहे ते आपल्याला वाचन करून घ्यायचं आहे. आणि रोज किती अध्याय वाचायचे हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे, त्या पद्धतीने आपल्याला अध्यायांचं वाचन करायचं आहे. शेवटच्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते आपल्याला वाचन करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला त्या दिवशी गोडाधोडाचा स्वयंपाक बनवायचा आहे. जसं की तुम्हाला पुरणपोळी वगैरे शक्य असेल तुम्ही ते बनवू शकता किंवा वरण भात भाजी पोळी गोड काहीतरी बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवू शकता. त्यानंतर तुम्हाला जर एखादं जोडपं मिळालं म्हणजे नवरा बायको सवाष्ण वगैरे, तर त्यांना तुम्ही जेवायला बोलवू शकता, त्यांना जेवू घालू शकता. शेवटच्या दिवशी आरती वगैरे सगळं करायची, महाराजांना महानैवेद्य दाखवायचा, कोणाला तरी जेवायला बोलवायचं. आणि समजा तुम्हाला जर मिळाले नाही, जोडपं जेवायला मिळालं नाही, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरामध्ये शिदा तुम्ही देऊ शकता. आणि जेव्हा कधी किंवा त्या दिवशी शक्य नाही झालं तर जेव्हा कधी तुम्ही दत्त मंदिरामध्ये जाल किंवा तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जाल तर तेव्हा तिथे तुम्ही काहीतरी गुप्तदान करू शकता किंवा तिथे पण तुम्ही शिदा देऊ शकता की त्या दिवशी मला शक्य झालं नव्हतं, महाराज हे माझं जे गुरुचरित्र पारायण केलं त्याच्यासाठी हा शिदा आहे आणि त्याच्यासाठी हे गुप्तदान, काही जे काही तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही करू शकता. या पद्धतीने आपल्याला दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसांचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आणि या 7 दिवसांमध्ये घरामध्ये तुम्ही रोज गोमूत्र शिंपडा, जी पूजा मांडणी केलेली आहे तिथे सारखं सारखं हात वगैरे लावू नका. आणि जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताय त्यावेळेला तुम्ही म्हणजे स्नान वगैरे केलेले स्वच्छ कपडे घातलेले असावेत. पारुशे कपडे किंवा मळके, तुम्ही बेडवर जाऊन झोपलाय, तुम्ही टॉयलेट मधून आलाय आणि तुम्ही पारायण करताय असं करू नका. शुचिरभूत होऊन तुम्ही पारायण करा. आणि पारायण करताना मध्ये कोणाशी बोलू नका आणि मध्ये उठू नका. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता समजा तुम्ही 10 वाजता पारायण सुरू केलेलं आहे, 10:30-11 वाजता सुरू केलेलं आहे आणि 12 वाजले, तर 12 ते 12:30 आपल्याला सेवा करायची नाहीये, तर मग तुम्ही 12 ते 12:30 थांबू शकता आणि परत 1-1:15 वाजता तुम्ही जे आपलं राहिलेले अध्याय आहेत वाचन आहेत ते आपण करू शकता. पण 12 ते 12:30 आपल्याला कोणतीही सेवा करायची नाहीये. ही झाली साधी सोपी माहिती, या पद्धतीने आपण करू शकतो. श्री स्वामी समर्थ.